करण्यासाठी पाटील साहेबांचं कार्य आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी. आदरणीय श्री भास्करराव पाटील सर. आजच्या आपल्या त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने जो आयोजित असा एक गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रो, जाधव साहेबांनी तुम्हाला स्वप्न दाखवली आणि प्रत्येक स्वप्न कसं असतं, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, इंजिनियर किती मुलांना व्हायचं? फक्त हात वर करायचा. डॉक्टर किती मुलांना व्हायचंय? पोलीस किती जणांना व्हायचंय? पोलीस. शिक्षक किती जणांना व्हायचंय? बरं, शेवटचा प्रश्न, शेतकरी किती जणांना व्हायचंय? हे होईना बात. आता वाटतं आपला कृषीप्रधान देश आहे. मित्रो, जाधव साहेबांनी आपल्याला पोलीस प्रशासन काय असतं आणि पोलीस प्रशासनातले कायदे कोण बनवतं आणि त्याची अंमलबजावणी कोण करतं आणि त्याचं पालन कोणी करायचं असतं याच्याविषयी छानशी अशी माहिती दिली आणि एक स्वप्नसुद्धा तुमच्यासमोर ठेवलं आहे. मी तुम्हाला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हात धुवून वर केलेलं आहे. ते तुमचं स्वप्न आहे. ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याने इंजिनियरसाठी हात वर केला, ज्याने पोलीस प्रशासनात यायचं आहे त्यांनी त्याच्यासाठी हात वर केला. म्हणजे हे तुमचं झालं स्वप्न. पण हे प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी फार मोठी कष्टाची आणि परिश्रमाची आवश्यकता असते. मित्रो, प्रत्येकाला असं वाटतं की मी हे झालं पाहिजे, पण ते होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा आवश्यक असतं. आजची आपली तारीख कोण सांगतात? तारीख काय आजची? 1 तारीख आहे का? एकतीस 12/2000 आणि उद्या कोणती आहे? 1/12/2025 का? 1/1/2000. मग आज छानशी अशी गॅदरिंगमध्ये सहभाग घ्यायचा आणि उद्यापासून आपलं स्वप्न साकार करण्यासाठी जाधव साहेबांनी सांगितलं की सकाळी लवकर उठायचा, व्यायाम करायचा, योगा करायचा आणि आपला अभ्यास करायचा. पण मित्रो, मी असं सांगेल, त्रिमूर्ती प्रतिष्ठानमार्फत मला वाटतं हे सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं. कारण या संस्थेचा उद्देश असा आहे की या विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे. कोरडे मॅडमांनी सांगितलं की प्रत्येकाला जबाबदारी आणि जाणीव या 2 गोष्टी कळल्या की तो मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होतो. जाधव साहेबांनी तेच सांगितलं की तुमची जबाबदारी काय आहे आणि त्याची जाणीव कशी करून घ्यायची. म्हणून या 2 गोष्टी आपण 2025 पाळणार आहोत. आणि मी तर या संस्थेसाठी नेहमी म्हणत असतो की या विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांपेक्षाही संस्था चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी करत आहे. आणि एक म्हटलं जातं, जर कधी विद्यार्थ्यांवर संस्कार केले तर आपली संस्कृती टिकणार आहे आणि जर संस्कृती टिकली तर आपला सुद्धा देश टिकणार आहे.